आमच्याकडे आज पाहुणे येणार होते, सो पाहुण्यांसाठी बेत होता पावभाजी, अळूच्या वड्या आणि गुलाबजामुन. गुलाबजामुन बाहेरून ऑर्डर केले होते, बाकी अळू वड्या आणि पावभाजी घरीच बनवली होती. आता अळू वड्यांची रेसिपी मी नंतर शेअर करेन, सध्या पावभाजीची रेसिपी. सो सगळ्या भाज्या व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घेतल्या, बारीक कट केल्या. कुकरमध्ये सगळ्या भाज्या व्यवस्थित ॲड केल्या. ॲड केल्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, हळद टाकली आहे आणि हा कुकर गॅसवर ठेवला आहे शिट्ट्या होण्यासाठी. दुसऱ्या एका कुकरमध्ये मी टोमॅटो आणि कांदा एकत्रित टाकला आहे शिजण्यासाठीच. दुसऱ्या कुकरमध्ये टाकण्याचं रिझन कम्पॅरेटिव्हली अदर व्हेजेस हे लवकर शिजतात आणि मोठा कुकर काढण्याचा कंटाळा, सो हे रिझन होतं. दुसऱ्या कुकरमध्ये पण मी हळद आणि मीठ ॲड केलं आहे, थोडं पाणी टाकलं आहे आणि ह्याही कुकरला शिट्ट्या होण्यासाठी कमी गॅसवर ठेवले. साधारणतः 7 ते 8 शिट्ट्या झाल्या की आपली प्युरी व्यवस्थित पटकन फाईन बारीक होते. आता ह्या दरम्यान मी अद्रक लसूणची पेस्ट आणि 2 कांदा मिक्सरमध्ये वाटून घेतले फोडणी देण्यासाठी. आपल्या भाज्या रेडी होत्या शिजून. थंड झाल्यानंतर हँड मिक्सरने व्यवस्थित प्युरी बनवून घेतली आहे. दोघं कुकरचा सगळे प्युरी एकत्र करून घेतली आहे. आता तडका. सो मी पूर्ण पावभाजी बटरमध्येच बनवते आहे. सो कढईमध्ये खूप सगळं बटर टाकलं आहे. जिरं, मोहरी, अद्रक लसूण आणि कांद्याची पेस्ट याला व्यवस्थित एकत्रित केल्यानंतर हळद ॲड केली आहे, हिंग टाकला आहे, चवीनुसार तिखट घातलं आहे. मी काश्मीरी लाल मिरच्याच वापरते याच्यामध्ये. सो 1 ते 2 चमचे विल बी इनफ, बिकॉज पावभाजी मसाला रिमेनिंग फ्लेवर ॲड करतो. ह्या मसाल्यालाही व्यवस्थित तेल सुटल्यानंतर आपण जी प्युरी हँड मिक्सरने बारीक केली होती ती प्युरी याच्यामध्ये ॲड करायची आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे भाजी मसाल्यामध्ये. आता एव्हरेस्टचा पावभाजी मसाला याच्यामध्ये ॲड केला आहे. पोहे खायचे 2 ते 3 चमचे मसाला विल बी इनफ फॉर 7 ते 8 लोकांच्या भाजीसाठी. मस्त असा घमघमाट सुटला आहे. भाजी आपली रेडी आहे. बारीक कोथिंबीर कापली आहे आणि एन्जॉईंग माय पावभाजी.